आलो आहे उबाडे या ठिकाणी, म्हणजेच नंदू भाऊ गोलवड समाजाचे समाजसेवक आहेत आणि ते उत्कृष्ट असते. काही ठिकाणी क्रिकेटचे जे मैदान असतात त्या ठिकाणी कॉमेंट्रीबाजी करतात. त्यांची कॉमेंट्री तुम्ही ऐकली असेल. तर मित्रांनो, आता हा त्यांच्या घराच्या आसपासचा परिसरात शेतकरी आणि शेतीची आवड असणारे, आत्ता सध्या त्यांनी आहे ना इकडे मका लावलेले आणि इकडे हिरवी मिरची लावलेले शेतकरी. हा म्हणजे काही ना काही आता उन्हाळा, पावसाळा, हिवाळा प्रत्येक या मोसमनुसार ते लावतात. तर आता मिरची लावलेले आमच्याकडं आहे ना. पूर्वी दारणा नदीचं जेव्हा पाणी खाली जायचं तेव्हा गव्हाळीला आमच्याकडं ना कडधान्य करायचे. काकडी असेल, कारले असेल, दोडके असेल, कलिंगडं असतील, वाळका असतील, तर ते करायचे. जुन्या आठवणी होत्या. तसं तेव्हा भाऊंची गव्हाळी आहे ना गोंधळ आंब्याच्या खाली, म्हणजे त्या टेकडालाच गव्हाळी होती. अक्षरशः त्या ठिकाणी बाजरी करायची. आणि भाऊचा डायरेक्ट म्हणजे हायवेच असायचा एक प्रकारचा. डायरेक्ट आम्ही काय करायचो, तिथं काकड्या धुवायचो आणि त्यावेळेस आता काकड्या धुवायचो आणि ते कशा प्रकारे असं बारदान राहायचा, बारदानमध्ये धुवायचो आणि मग या साईडला भाऊची गाडी लागलेली असायची पिकअप, मग तिथून भरायचं. तर भाऊ आता दोन शब्द त्यांच्याकडे सांगतील. त्यांच्या गावाला मार्केट भरायचं किती भाडा होता भाऊ? जय आदिवासी, सर्वांना नमस्कार. सगळ्यात प्रथम सोमनाथ भाऊ, हां ज्या तुम्हाला आता जुन्या आठवणींना उजाळा दिला तुम्ही, तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ज्या टायमाला मोगरे आणि उभाडे, सोमज, धामणी, बेलगाव हा परिसरामध्ये जेव्हा दारणाच्या गाळपेऱ्यामध्ये शेती करायचो ना, मग त्यावेळेस आत्ता जी काकडी आहे तशी काकडी नसायची. लाल काकडी असायची, छोटी काकडी असायची, गावठी काकडी, आणि ती चवीला पण फार छान होती, एकदम उत्कृष्ट. 2 दिवस लेट झाली तिचा बदला व्हायचा, असा लाल बदला. आणि ते खास एक आकर्षित होतं. लहानपणी बदल्यावरतीच मुलं सगळे, आपण लहानपणी नुसता बदला खाल्लेला, बदल्यामध्ये क्वालिटी होती सोमनाथ भाऊ. त्याच्यानंतर काय व्हायचं माहिती का, मग आता उन्हामध्ये जर समजा पाणी बिनी भरायचं असलं ना, पाणी भरताना जर तापमान वाढलं, आता कसं आपल्याकडे टेम्परेचर 40-45 आहे, मग जायचं लगेच नदीमध्ये उडी मारून घ्यायची. नदीमध्ये उडी मारून आली का मग इंजनावर पाणी राहायचं, इंजन चालू, डिझेल त्यावेळेस स्वस्त, बरोबर. मग चाललं इंजन चालल्याच्या नंतर पाणी सोडून द्यायचं, काकडीला पाणी, कलिंगडं फुल व्हायचे, वाळकवी फुल व्हायचे. आणि ज्यावेळेस तुमच्याकडून माणसं यायचे ना काकडीचे, ते हरोटे घेऊन, जाळ्या बिळव्यापूर्वी नव्हत्या, काय राहायचं, हरोटे, टोपले, पाट्या. म्हणजे बारीक पोरगा असलं का त्याच्याकडे टोपलं द्यायचं, मोठा थोडा स्ट्रॉंग माणूस असला का घेण्याजोग मोठ्या हरोटा द्यायचा. वांग्याचा हरोटा, मिरचीचा हरोटा, ढोबळी मिरची, कलिंगड, वाळकं तर तुम्हाला सांगतो बाबा इतके फाटलेले पिकलेले गोड राहायचे. आम्ही इकडनं पोत दुपारच्या सुट्टीत शाळा सुटली का मोगरीला वाळका खायला यायचो. आणि तो तुमच्या इकडचे माणसं सायंकाळचे पोरं मजाक म्हणून आमच्याकडे वाळका खायला यायचे. मित्रांनो, आम्ही मजाक म्हणून दुपारी आहे ना ऊन झाल्यानंतर आंघोळीला आलो माऊलीच्या ढगावर, आम्ही अक्षरशः कपडे काढून त्या साईडला पोहून जायचो, वाळका बिळका खायचो आणि परत या साईडला यायचो. म्हणजे असं, म्हणजे त्यावेळेस खूप काही चांगलं सुजलम सफलम शेती होती, खायला चांगलं होतं, बागाही चांगलं होतं. आणि भाडं बी त्यावेळेस म्हणजे होडी ना, तुम्ही काय माणसं तुमच्याकडचे हरोटे पॅटर एवढं काढायचे, होडी जागा नसे व्हायची ना हरोट्यांना, मग होडी 2-2 चालायच्या तरी भरायचे ना. मग या बाजूने एक फुगा, या बाजूने एक फुगा, मध्ये काहीतरी बांधायचा फळी, त्याच्यावर हरोटे ठेवून मग ते इकडं. तर माझी गाडी एकदम फुल भरून यायची. त्या माणसांना इकडे घेऊन आपण मग मार्केट भरायचं ना. आमच्याकडे उबाड्यामध्ये चांगलं मार्केट भरायचं त्यावेळेस. किती रुपये जाळी होती त्यावेळेस? आणि त्यावेळेस जाळी नाही होती सोमनाथ भाऊ, हरोटा 50 पैसे, मोठी पाटी असली का 50 पैसे घ्यायचे, छोटी असली का 20 पैसे, 30 पैसे असे पैसे होते. पण तरी त्यावेळेस खूप व्हायचे ते. गाडीला बी डिझेल बी कमी होतं ना त्यावेळेस, डिझेलचे भाव बी कमी होते. आता हे सगळी महागाई वाढली. आता व्यापारी पण डायरेक्ट उबाड्यामध्ये यायचे त्यावेळेस. मी म्हणतोय त्यावेळेस तुमची गाडी पट्ट्यावर असेल, गोटीला जायचं म्हटलं तर 5 रुपये भाडं होतं. हो. आणि आता किती रुपये भाडे? आता म्हणजे त्यावेळेस अगोदर स्टार्टिंगला जेव्हा मी गाडी चालू केली ना, त्यावेळेस 3 रुपये भाडं होतं आणि 2.5-3 रुपये भाडं राहायचं. काही लोक मजाक मध्ये 3 रुपये द्यायचे, काही लोक 2.5 रुपये द्यायचे. तर असं भाडं होतं. आजच्या परिवर्तन बघितलं तर आज 25 रुपये भाडं झाले, 25 एका व्यक्तीचे. तर मित्रांनो, अशा या आठवणी आहेत. आणि या आठवणी कुठंतरी मला शेवटचं आठवतंय, दारणा नदी केव्हा आटली होती, तेव्हा आपण काकडी वगैरे केली होती. शेवटचा वर्ष काय असेल
दारणा नदी तर मला तर वाटतं साधारण आता तरी 2012 2012च्या अगोदर हाटली होती, एक 10 वेळेस हाटली होती 2010ला. तेव्हा काकडी त्यावेळेस काकडी केली होती. त्याच्यानंतर तलाव आपण काही केलेलं नाही तेव्हापासून. काहीच नाही. सगळ्या परिसरामध्ये तेव्हापासून दारणा नदी आटलेली नाहीये. त्याचे कारण काय झालं माहितीये का, वरती भाम धरण झालं, त्याच्यानंतर वाकी खापरी धरण झालं, त्याच्यानंतर आपलं इकडं मानवड्याचं धरण झालं, काळुस्त्याला धरण झालं, मानवड्याला धरण झालं आणि कोरपगावला धरण झालं. आणि हे धरण झाले आणि मग आपण इतरत्र सर्व शेतकरी हे बागायत म्हटलं तर इगतपुरी हा पूर्ण बागायतासाठी तालुका ओळखला जातो आणि धरणांचा तालुका म्हणून पण ओळखला जातो. पण आता तुम्हाला काय वाटतंय का इगतपुरी तालुक्याची ओळख काय वाटते तुम्हाला, भाजीपाल्याच्या दृष्टीने काय वाटते अजूनही? आता आज बी तरी भाजीपाल्याच्या दृष्टीनं उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेस कुठंच तुम्हाला हिरवळ पाहायला नाही मिळणार, ती हिरवळ महाराष्ट्रामध्ये इगतपुरीमध्ये पाहायला मिळते आपल्याला. कारण सगळीकडे उन्हाचं टेम्परेचर राहतं. हा धरणांचा तालुका असल्यामुळे सगळीकडे हिरवगार तुम्हाला पाहायला मिळतंय. आता बी आपल्या पुढे बघा, हा आजूबाजूला सगळा परिसर एवढ्या डोंगराच्या उंचावरती कसे आंबे बिंबे मिरच्या मका एकदम म्हणजे मे जूनच्या वेळेस सुद्धा आपल्याकडे मका हे पीक राहतं. कारण दुसरीकडे तालुक्यामध्ये पूर्ण विहिरी नद्या कोरड्या होऊन जातात ना, आटतात ना, त्यावेळेस आटतात, त्यावेळेस प्यायला पाणी नाही राहत अक्षरशः जनावरांना माणसांना. तर आपल्या इगतपुरी तालुक्यामध्ये बागायताच्या दृष्टीने एक नंबर आहे. आणि अक्षरशः त्या ठिकाणी पाणी नसलं चारामध्ये तर आपण त्यावेळेस ना का जेसीबी जेसीबी लावून आपण जिरे खोदायचे नदीमध्ये. जिऱ्यांचं पाणी आहे ना, तुम्हाला सांगतो आजपर्यंत जिऱ्यांच्या पाण्यासारखं विज्ञानाचा सुद्धा चमत्कार नाही, असं फ्रीज सुद्धा नाहीये. मी जिऱ्याचं पाणी कितीतरी आपण पिलेले, मोगरे उबाडे सोमोजा गावाच्या लोकांनी ते जिऱ्यातलं पाणी तुम्हाला सांगतो ना, एकदम थंड आणि त्याच्यामध्ये काचापेक्षा बी शार्प पाणी. पैसे टाकायचो आपण लहानपणी तर त्या जिऱ्यामध्ये दिसायचे पूर्ण नाणी आणि काही सेकंदातले निवडून जायचं. म्हणजे इतके ते उपळे बिपळे पाणी आणि ते फार वेगळं आठवणी होते. तसं परत होणार नाही आता. मित्रांनो हे बघा, या खूप जुन्या आठवणी आहेत. याच्या पलीकडे जर गेल्या ना तर आमच्याकडं ना का धरण असायचं, पण तरी प्यायच्या पाण्याची टिपून राहायची. पण तरी आम्ही ते पाणी झऱ्यांमधून जिऱ्यांमधून काढून ती मजा 2012च्या नंतर आम्हाला दारणा नदी कधी आटलेली पाहायला मिळालेलीच नाही. आणि आता आमच्याकडे होडी पण होते. होडी होडी तर आता आम्हाला फक्त सोमजालाच माहिती आहे. होडी म्हणजे आता दारणामध्ये होडी पण फिरत नाहीये. पुरी येण्या जाण्याचं साधन सुद्धा होडीच होतं ना. तर आता आहे ना सगळ्याकडं बाईक वगैरे आलेत, त्याच्यामुळं पोरं नदीवर कधी आंघोळ नाही. पोहणं हा छंद होता, तो खूप जोपासायचे. जो फिटनेस होता पोहल्यामुळं काय व्हायचं, शरीराच्या नसा साफ व्हायच्या, मुलांचे पोट वगैरे वाढत नव्हते, व्यायाम व्हायचा, एक्सरसाइज व्हायचा. वाळक, कलिंगड, टरबूज, काकड्या हे जे सगळं सात्विक अन्न मिळायचं खायला, आता ते अन्न मिळत नाही. मुलं नुसते तासन तास मोबाईल वर. उबाड्याची जत्रा असली तर आम्ही अक्षरशः ते पोहून यायचो तिकडं. यात्रेचे तुमचे मोगऱ्याचे माणसं मी बघायचो अगोदर, ज्यावेळेस मोगऱ्याचे समजायची यात्रेसाठी एखाद्या कार्यक्रमाला यायचं ना, सगळे डोक्याला कपडे बांधून घ्यायचे. म्हणजे ते कपडे पूर्ण घालायसाठी डोक्याला कपडे बांधून यायचे. आणि मग पुन्हा बाहेर आल्याच्या नंतर ह्या कडाला आलं का ते कपडे घालून घ्यायचे. असं म्हणजे माणूस तसंच आहे, तसा कोरडाच्या कोरडा असं आहे. मित्रांनो खूप अशा काही आठवणी आहेत. तुमच्याकडे अशा काही आठवणी असेल तर आमच्याशी शेअर करा, आमच्या चॅनलवर प्रदर्शित करू. भाऊनी जशी आठवण दिली ना, तो दिवस आणि ती वेळ कधी येत नाही माणसाच्या. राहतात फक्त त्या आठवणी कशा प्रकारे आपल्याला जपून ठेवता येतील त्याच्यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे. मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.